बार्शीत ड्रग्सची मोठी कारवाई. 13 लाखांचा एमडी गावठी पिस्तूल व आल्टिस कारसह तिघांना अटक. बार्शी पोलिसांची दमदार कामगिरी. पहिल्याच झटक्यात ड्रग्ज बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई. परंडा रोडवरील स्वराज हॉटेल समोर बुधवारी 17 एप्रिल रोजी रात्री 11:30च्या सुमारास बार्शी शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत 13,88,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये अंमली पदार्थ, एमडी गावठी बनावटीचे पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे, मोबाईल आणि आल्टिस कारचा समावेश आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये असद हसन देहलूज वय वर्षे 37 राहणार पल्ला गल्ली परांडा, मेहफूज मेहमद शेख वय वर्षे 19 राहणार बावची परांडा आणि सरफराज उर्फ गोल्डी असलम शेख वय वर्षे 32 राहणार काजी गल्ली बार्शी यांचा समावेश आहे. या तिघांकडून एकूण 13,88,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये मॅफेड्रॉन एमडी 12 लाख, गावठी पिस्तूल 50,000, 2 जिवंत काडतुसे 5,000, 3 मोबाईल 25,000 आणि आल्टिस कार 1,08,500 रुपयांचा समावेश आहे. ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नाकुल व पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर व त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणी NDPS ऍक्ट, शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बार्शी शहर पोलीस करीत आहेत.